ब्रेकनंतर स्वागत आणि दिल्लीत एक मोठी बातमी येते ती म्हणजे कथित मद्य घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर करण्यात आलाय। 1 जून पर्यंत केजरीवालांना जामीन मंजूर झालाय। दिल्लीमधून एक मोठी बातमी कथित मद्य घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना 1 जून पर्यंत जामीन मंजूर झालाय। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे। प्रशांत, दिल्लीमध्ये जो मद्य घोटाळा होता मद्य घोटाळ्याच्या संदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होती आणि सुप्रीम कोर्टामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्व यांच्या वतीने एक याचिका दाखल करण्यात आली। त्यांना अंतरिम जामीन त्यात मागितला होता। आज त्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे आणि अरविंद केजरीवाल यांना एक प्रकारे म्हणता येईल की आगामी 1 जून पर्यंत त्यांना अंतरिम जामीन देण्यात आलेला आहे। आता तिहार तुरुंगातून अरविंद केजरीवाल बाहेर येतील, पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत जर हा आदेश आला आणि 5च्या पूर्वी जर आदेश तो बेल बॉक्समध्ये पडला तरच ते बाहेर येऊ शकतात। अन्यथा शनिवार आणि रविवार कोर्ट बंद असतं आणि त्याच्यामुळे हा निर्णय कसा होतो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। पण आम आदमी पक्षाचा प्रयत्न आहे की साधारणतः आजच अरविंद केजरीवाल बाहेर यावा आणि दुसरीकडे जर बघितलं अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळताच त्यांच्या आम आदमी पक्षाच्या कार्यालयामध्ये जल्लोष सुरू झालेला आहे आणि सोबतच तिथे मिठाई वाटप करून निर्णय आनंद व्यक्त केला जात आहे। पण अरविंद केजरीवाल यांना लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान एक मोठा दिलासा सुप्रीम कोर्टाने दिला आहे। बरं प्रशांत, या माहितीसाठी धन्यवाद। आणि बातमीसोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये आता इथेच थांबण्याची। नमस्कार।